श्री स्वामी समर्थ। नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास केले जातात। प्रत्येक भक्तांना 9 दिवसात देवीला काही ना काही आपण नैवेद्य दाखवत असतो, जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल असे वाटत असते। दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला खूप असं चांगलं वाटत असतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला कोणताही उपवास जर आपण करत असू तर देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय तो उपवास पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे। त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात। त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला 9 दिवस दाखवले जाणारे नैवेद्य काय आहेत, ते नैवेद्य आपण कशा प्रकारे दाखवले पाहिजे याबाबत आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर आपल्याला संपूर्ण माहिती पाहावयाची असेल तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा। आपल्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर चला बघूया नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण कोणता नैवेद्य दाखवला पाहिजे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते। या दिवशी देवीला गाईचे शुद्ध तूप अर्पण केले जाते। यामुळे उपवास करणारा हा नेहमी निरोगी राहत असतो। गाईचे शुद्ध तूप आपल्याला या दिवशी दाखवायचे आहे। त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो। साखरेचा नैवेद्य दाखवल्यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढत जाते, घरामध्ये एकोपा राहतो आणि साखरेसारखे आपले गोड आयुष्य होत असते। त्याचप्रमाणे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते। या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून तयार केलेले नैवेद्य म्हणून दाखवले जाते। आपण बर्फी, दुधाची बर्फी किंवा पेढे असे देखील दाखवू शकतो। त्यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि आपल्याला आनंदाची प्राप्ती होत असते। चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते। या दिवशी देवीला मालपोह्याचा नैवेद्य दाखवला जातो। यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढत असते। अशा प्रकारे आपल्याला चौथ्या दिवशी मालपोह्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे। नवरात्रीच्या 5व्या दिवशी माता स्कंद मातेची पूजा अर्चा केली जाते। या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळे शरीर स्वस्थ राहते। नवरात्रीच्या 6व्या दिवशी 6व्या रूपाची पूजा कात्यायनी मातेच्या रूपात केली जाते। कात्यायनी मातेची पूजा या दिवशी होते। देवीला या दिवशी मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो, त्यामुळे उपवास करणाऱ्याची कांती देखील तेजोमय होत असते। 7व्या दिवशी आपल्याला माता कालरात्रीची पूजा करावयाची आहे। या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्याचे ताट देवासहित ब्राह्मणाला देखील आपल्याला दान करावयाचे असते। त्यामुळे उपवास करणाऱ्यावर जे काही संकट येते ते संकट दूर होतात अशी मान्यता आहे। अष्टमीच्या दिवशी देखील महागौरीची पूजा केली जाते। या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो। अशा प्रकारे 9व्या दिवशी अगदी शेवटच्या दिवशी नवमीला देवी सिद्धरात्रीची पूजा केली जाते। या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवला जातो। त्यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते। अशा प्रकारे 9 दिवस आपल्याला असे नैवेद्य दाखवायचे आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी हे नैवेद्य नक्कीच दाखवावे। आपल्याला देवी भागवतामध्ये हे नैवेद्याचे वर्णन आलेले आहे, त्यातूनच ही माहिती संग्रहित करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याची ही जी आहे ती सगळा खटाटोप चालू आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।